बाळासाहेबांशी वैचारिक दगाबाजी केलेल्यांची साथ सोडून जनतेच्या मनातील सरकार स्थापलं. शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं तर आजचा दिवस जागतिक खोके दिन. आदित्य ठाकरेंचा टोला. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता. अजित गव्हाणेसह 16 माजी नगरसेवक शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत. स्वातंत्र्यावरून संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री. हिंदवी स्वराज्य खरं स्वातंत्र्य. भिडेंचं वक्तव्य. इंडियन पिनल कोडसह CRPC आणि एव्हिडन्स ऍक्टचा आज शेवटचा दिवस. उद्यापासून भारतीय न्याय संहिता आणि इतर 2 नवे कायदे लागू होणार. सुजाता सौनिक यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनण्याचा मान. आजपासून स्वीकारला पदभार. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखींचं आज पुण्यात मुक्काम. संगमवाडीमध्ये दोन्ही पालखींची भेट होणार तर पुण्यात वाहतुकीत बदल. पावसाच्या जोरदार हजेरीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नद्या धबधबे प्रवाहित. छत्रपती संभाजीनगरमधील सीता नहाणी धबधबा प्रवाहित तर वीकेंड निमित्त पर्यटकांची कोकणात तोबा गर्दी. भुशी डॅम परिसरामध्ये एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले. 2 जणांचे मृतदेह मिळाले. दुर्घटनेत लहान मुलं आणि महिलांचा समावेश. केदारनाथमध्ये गांधी सरोवर परिसरात हिमस्खलन. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आसाममध्ये रियांगी नदीच्या पातळीत वाढ झाल्यानं पूरस्थिती. आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू. जनजीवन विस्कळीत. विराट कोहली रोहित शर्मानंतर रवींद्र जाडेजाचाही आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती. विश्वचषक जिंकल्यानंतर T20 क्रिकेटला अलविदा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.